जय भारत विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच सरांनी सांगितलं की करिअरविषयी मार्गदर्शन आम्ही करणार आहोत. आता तुम्ही म्हणाल हे तर 12वीचं वर्ष आहे, मग आता करिअरचं काय, आम्हाला तर अभ्यासाचं पडलंय. पण विद्यार्थी मित्रांनो, आपण इतका परीक्षा देतो, अभ्यास करतो, हा सर्व खटाटोप कशासाठी हो? निश्चितच आपल्याला एक चांगलं करिअर घडवायचं आहे आणि त्यामुळे आपण करिअरचं तर पाहणारच आहोत. त्याआधी तुम्हाला मी परीक्षेची तयारी कशी करायची याबाबत सुद्धा सांगणार आहे. आता आपण पाहतो की बऱ्याच विद्यार्थ्यांना अगदी काठावर 35% मार्क पडतात, तर बरेच विद्यार्थी हे 99% मार्कसुद्धा घेतात. मग हा मार्कातला इतकं तफावत का हो? कारण सगळ्या विद्यार्थ्यांना पुस्तकं तीच आहेत, अभ्यासक्रम तोच आहे, शिकवणारे शिक्षकसुद्धा तेच आहेत. मग मार्कामध्ये इतका 60-70%चा फरक का? जे 99% मार्क घेतात त्यांना 24 तासापेक्षा जास्त तास मिळतात का? निश्चितच नाही, 24 तासच मिळतात. मग बरं, तुम्ही म्हणाल की हे विद्यार्थी हुशार आहेत. आता एक सांगतो, आईन्स्टाईन, ज्याला आपण बुद्धिमत्तेचा आयकॉन मानतो, आईन्स्टाईन गेल्यानंतर त्यांच्या बुद्धीचं मॅपिंग केलं गेलं आणि असं दिसून आलं की आईन्स्टाईनचा फक्त 12.8% मेंदू वापरला गेला होता. आपला सर्वसामान्यांचा सुद्धा 11 ते 13% हा मेंदू वापरला जातो. मग बुद्धिमत्तेत जर 2 ते 3% फरक असेल तर मार्कांमध्ये इतका फरक का पडतो? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या अभ्यासामध्ये स्मार्ट अभ्यास पद्धतीचा वापर करत नाही. आता तुम्ही म्हणाल ही स्मार्ट अभ्यास पद्धती काय आहे, किंवा ज्याला आपण अभ्यासाचा अभ्यास म्हणतो हे काय आहे, तर आपण थोडक्यात पाहूयात. स्मार्ट अभ्यास म्हणजे फक्त आता स्मार्ट अभ्यास केल्यानंतर आपल्याला जास्त अभ्यास करावा लागणार नाही असं नाही. स्मार्ट अभ्यासाला हार्डवर्कची सुद्धा जोड हवीच, तर आपण निश्चितच सगळेजण 90% पोहोचू शकू. बरं, आता मला सांगा, 9वीपर्यंत तुम्हाला कोणी परीक्षेला सोडायला आलं होतं का? निश्चितच नाही. पण 10वी आणि 12वीची बोर्डाची परीक्षा म्हटलं की सगळे पालक आपल्याला सोडवायला येतात. मी बरेचदा पाहतो की मुलांना मोटरसायकलवर, ॲटो रिक्षामध्ये पालक सोडवायला येतात आणि परीक्षेला जाताना ही मुलं ॲटोमध्ये असो, मोटरसायकलवर बसलेली असो, अगदी मागे बसून वाचत असतात. काही काही मुले तर परीक्षा हॉलपर्यंत वाचत असतात. सरांनाच म्हणावं लागतं की अरे आता परीक्षेची वेळ झाली, चल पुस्तक बाजूला ठेव आणि परीक्षा हॉलमध्ये. बरं, इतका अभ्यास आपण करतो, पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक प्रॉब्लेम आहे. निश्चित तुम्हालाही बरेच वेळा हा प्रॉब्लेम येत असेल. साधारणतः आपण परीक्षा हॉलमध्ये गेलं की एखाद्या विद्यार्थ्याला एखादा प्रश्न आठवत नाही, एखाद्या विद्यार्थ्याला 2 प्रश्न आठवत नाहीत, एखाद्याला 3 प्रश्न आठवत नाही. बरं, ज्यानं अभ्यास केला नाही त्याला काहीच आठवत नाही. ज्यानं अभ्यास केला नाही त्याला काही आठवत नाही, हा प्रॉब्लेम नाही. हां, पण ज्यानं अभ्यास केला आहे आणि परीक्षेत आठवत नाही, हा निश्चितच प्रॉब्लेम आहे ना. मग आता याचा आपण थोडा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करूयात. आता अभ्यास करणारे 2 प्रकारचे प्राणी असतात. पहा, आपण टी व्ही पाहत असो, मोबाईल खेळत असो, तर आई म्हणते अभ्यास करणं, 12वीचं वर्ष आहे. मग आपण काय करतो, लगेच पुस्तक घेतो, 5-6 पानं वाचतो. 5-6 पानं वाचले की आईला वाटते लेकराने खूप अभ्यास केला बाबा, चल बाबा जेवायला. आता दुसरे प्राणी घोकमपट्टी करणारे, पहिले वाचणारे, दुसरे घोकमपट्टी करणारे. मग आपल्या 12वीला सायन्समध्ये गॉस थेरम आहे, पाठ करणारे लगेच पाठ करतात. टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर क्लोज सरफेस इक्वल टू द अल्जेब्रिक सम ऑफ द इलेक्ट्रिक चार्जेस इनक्लोज्ड बाय दॅट सरफेस. झाली ना घोकमपट्टी. पण गोची तेव्हा होते जेव्हा यातला एखादा शब्दच आठवत नाही आणि मग पुढचं काहीच आठवत नाही. साधारणतः आपण हे 2 प्राणी सोडले तर अभ्यास करणारे वेगळे प्राणी आपल्याला पाहायला मिळत नाहीत. आता आपण परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर काय करत असतो ते पहा. आपण वाचत असतो का? नाही. आपण घोकमपट्टी करत असतो का? नाही. मग काय करत असतो, तर आपण परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर आठवत असतो. त्याला शास्त्रीय भाषेत रिटेन्शन ऑफ मेमरी किंवा रिकॉल ऑफ मेमरी म्हणतात. मग आता प्रॉब्लेम कुठे आहे पहा. अभ्यास करताना आपण वाचतोय, परीक्षा हॉलमध्ये आठवतोय. आपण घोकमपट्टी करतोय, परीक्षा हॉलमध्ये आठवतोय. मग आपण आठवण्याचा प्रयत्न कधी करतोय का, किंवा आठवण्याची सवय आपल्या मेंदूला लावतोय का? नाही. मग नेमकं परीक्षेमध्ये गेल्यानंतर मेंदू हा आपल्याला साथ कशी देईल? आता तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगतो. मुलींनो, तुम्ही सगळ्याजणी झाडता ना? अरे नाही, अरे लाजायला काय झालं, मी पण झाडतो.
झाडताना आपण पहा उजव्या हाताने झाडतो, झाडू हातात घेतो जर उजव्या असाल तर, आणि डाव्या हातात सुपली घेतो. झाडणं झाल्यानंतर डाव्या हातात सुपली धरली की केर सुपलीत ढकलतो. बरं, मला एखाद दिवशी उजव्या हाताला मार लागला आहे, मी डाव्या हाताने झाडण्याचा प्रयत्न केला आहे, झाडता येईल का? नाही, कारण मी माझ्या डाव्या हाताला सवयच लावलेली नाही. मग जन्मजात मला उजव्या हाताला झाडण्याची सवय होती का? नाही, तर मी ती हळूहळू लावली. तसंच आपल्या मेंदूचं आहे. आपण मेंदूला आठवण्याची सवयच लावत नाही आणि त्यामुळं काय होतं विद्यार्थी मित्रांनो, आपण नेमकं परीक्षेत गेलं की आठवतच नाही. मग आता हा जो प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल तर आपल्याला आपल्या अभ्यास पद्धतीमध्ये थोडा बदल करायला हवा. मग काय करायचं? साधारणतः आपण 1 तास अभ्यास करत असू तर मन लावून 3 ते 4 पानं 20 ते 25 मिनटं वाचा. मग नंतर ते पुस्तक बाजूला ठेवायचं आणि शांत डोळे झाकून आपण जे काही वाचलंय ते आठवण्याचा प्रयत्न करा. काही जणांना 20% आठवेल, काही जणांना 30% आठवेल, काही जणांना 50% आठवेल. मग मला 50% आठवलं, मग मी काय करणार की परत पुस्तक काढणार आणि जे मला 50% आठवलं नव्हतं ते वाचण्याचा प्रयत्न करेल. याला साधारणतः 15 ते 20 मिनटं लागतील. मग परत पुस्तक बाजूला ठेवायचं आणि जो नंतर 50% न आठवलेला भाग मी वाचलाय तो परत आठवण्याचा प्रयत्न करायचा. या प्रक्रियेमध्ये आपलं काय होतं, साधारणतः आपण 1 तास अभ्यास करत असू तर 30 ते 35 मिनटं आपण वाचतो आणि 20 ते 25 मिनटं आपण आठवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपल्या मेंदूला आपण आठवण्याची सवय लावतो. असेच अभ्यास पद्धतीमध्ये तुम्ही बदल केला तर निश्चितच 3 ते 4 महिन्याच्या प्रॅक्टिसनंतर तुम्हाला न आठवण्याचा प्रॉब्लेम येणार नाही. कारण आपल्या मेंदूमध्ये साधारणतः 11 कोटी न्यूरॉन्स असतात. आपण काय करतो, या न्यूरॉन्सवर फक्त माहिती ठेवण्याचं काम करतो. मग या न्यूरॉन्समधून माहिती काढता सुद्धा आली पाहिजे, त्याची प्रॅक्टिस आपण करतच नाही. मग अभ्यास पद्धतीमध्ये थोडा जर बदल केला तर निश्चितच तुम्हाला ती माहिती काढता सुद्धा येईल आणि वेळेवर ती माहिती आठवेल सुद्धा. बरेच विद्यार्थी येतात, पालक येतात आणि त्यांची तक्रार असते की सर आमच्या पोराची लिहिण्याची स्पीड फारच कमी आहे. मग या प्रॉब्लेमवर NITTTR भोपाळ नॅशनल टेक्निकल टीचर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने एक सर्वे केला की ही पोट्टे लिहित का नाही. मग या सर्वेत असं आढळून आलं की साधारणतः 3 तासाच्या पेपरमध्ये जेव्हा एखादा मुलगा लिहितो त्यावेळेस 5-6 वाक्य लिहिल्यानंतर आठवण्याचा प्रयत्न करतो. थोडा आपण आठवतो, डोकं खाजवतो आणि पॉज घेतो. साधारणतः 7-8 सेकंदाचा हा पॉज असतो. मग परत लिहितो, परत पॉज घेतो. तर या 3 तासाच्या पेपरमध्ये हा जो आठवण्याचा वेळ असतो याची बेरीज केली, समेशन केली तर साधारणतः 30 ते 35 मिनिटे हा वेळ आठवण्याचा असतो. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की लिहिण्याची स्पीड कमी आहे. लिहिण्याची स्पीड कमी असते का? हो, निश्चितच नाही. आपली आठवण्याची स्पीड कमी असते आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की लिहिण्याची स्पीड कमी आहे. तुम्ही थोडा अभ्यास पद्धतीमध्ये बदल केला तर आठवण्याची स्पीड वाढल्यामुळे निश्चितच लिहिण्याची स्पीडसुद्धा वाढेल. आता अजून एक फायदा सांगतो. साधारणतः आपण पेपर लिहिताना 5 पैकी कोणतेही 3 सोडवा असतील तर वेळ मिळत नाही म्हणून आपण 3च सोडवतो. बरं, 3 पैकी 1 चुकला तर निश्चितच आपल्याला 2चे मार्क मिळणार. पण आपल्याला जर वेळ असेल तर आपण 4 सोडवू शकतो आणि 4 सोडवल्यानंतर एखादा जर चुकला तर आपले कोणतेही मार्क कटणार नाहीत. हा एक फायदा आहे. दुसरा फायदा असा आहे की बरेच मुलं काय करतात की पेपरमध्ये प्रश्न एखादा विचारलेला असतो पण ऐनवेळी उत्तर आठवत नाही. मग काय करणार, जी माहिती आहे ती लिहून काढ. अशाने मार्क मिळतात का? हो, निश्चितच नाही. आपलं आन्सर टू दी पॉईंट पाहिजे आणि हे जर टू दी पॉईंट आन्सर तुम्हाला पाहिजे असेल तर प्रॉपर वेळेला प्रॉपर उत्तर आठवलं पाहिजे. मग हे आठवण्यासाठी काय, आपली जी आपण जर अभ्यास पद्धतीत बदल केला थोडा तर आपल्याला निश्चित आन्सर निश्चित वेळेला आठवेल आणि तुमचं उत्तर जे आहे ते टू दी पॉईंट होईल. असे अनेक फायदे एक अभ्यास पद्धती बदलल्यामुळे होतात. यालाच आपण अभ्यासाचा अभ्यास किंवा स्मार्ट अभ्यास पद्धती म्हणतो. आता दुसरं असं की आपण आपल्या अभ्यास पद्धतीमध्ये मेमरी टेक्निकचा वापर कधीच करत नाही. बरं, लहानपणापासून आपले शिक्षक आपल्याला सांगत असतात. मलाही लहानपणी दिशा तर लक्षात यायच्या पण उपदिशांचं काय फारच कन्फ्युजन व्हायचं. मग माझ्या बाईंनी मला एक युक्ती सांगितली, तू एक शब्द लक्षात ठेव, तुला सगळ्या दिशा उपदिशा परफेक्ट लक्षात राहतील. काय शब्द होता तो? आदन नावाचा मुलगा
पावा वाजवतोय आणि त्याचे स्वर उ इ पू आहेत. आग्नेयपासून जर आपण क्लॉकवाईज डायरेक्शनने चालू केलं तर आ आग्नेय, द दक्षिण, न नैऋत्य, प पश्चिम, वा वायव्य, उ उत्तर, ई ईशान्य आणि पू पूर्व. आल्या ना सगळ्या दिशा. असाच मेमरी टेक्निकचा वापर जर आपण आपल्या अभ्यास पद्धतीमध्ये केला तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सुरुवातीला जय भारत म्हणालो. आहे ना वेगळेपण? ग्रामीणमध्ये असंच वेगळेपण आहे. काही वेगळेपण म्हणजे वाईट नाही, वेगळं म्हणजे चांगल्याहून चांगलं, दी बेस्ट. मी येथे फक्त 3 बाबी सांगू इच्छितो. मूलभूत संकल्पना स्पष्ट करत दर्जेदार शिक्षण देणे, प्रत्येक विद्यार्थ्याला कमीत कमी 2 नोकऱ्या देण्यास सज्ज आणि विद्यार्थ्यांना शिस्त लावणे. दर्जेदार शिक्षण म्हणजे नेमकं काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. वर्गातील सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी 100 पैकी 98 गुण मिळवले तर ती संस्था दर्जेदार शिक्षण देते असं समजलं जातं काय? निश्चितच नाही. आमच्या दृष्टीने तर नाहीच नाही. विसराल का जन्मभर? नाही ना. असंच ग्रामीणमध्ये शिकवलं जातं. जय भारत विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा करिअरकडे वळतो तेव्हा ज्ञान, सन्मान, मान, प्रतिष्ठा या सगळ्यांसोबत महत्त्वाचं असतं तो म्हणजे पैसा. कारण ना बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपैया. आणि रुपये मिळवण्यासाठी 2च मार्ग असतात. एक म्हणजे नोकरी आणि दुसरा म्हणजे उद्योगधंदा, बिझनेस, व्यवसाय. आणि आम्ही सल्ला देतो की बिझनेस करण्याच्या आधी 2-3 वर्ष अनुभव घ्या नोकरीचा. कारण विना अनुभव जर तुम्ही बिझनेस केलात तर त्यामध्ये स्वतःचा आणि आपल्या आईवडिलांचा, नातेवाईकांची इन्व्हेस्टमेंट जी तुम्ही केलेली आहे ती फेल होऊ शकते. कारण आपल्याला अनुभव नसतो आणि अनुभव मिळतो तो नोकरीतूनच. मी थेट नोकरीच करा असं बोलतोय कारण उद्योगपती होणं हे पती होण्या एवढं सोपं नक्कीच नाही आहे मित्रांनो. यात मोठी स्पर्धा आहे. प्रचंड पैसा तर मिळतोच, पण तो सगळ्यांना नाही, काही ठराविक लोकांनाच मिळतो. म्हणून 2 ते 3 वर्षाच्या अनुभवानंतरच तुम्ही बिझनेसमध्ये यावं. एखादा उद्योग फेल गेला तर आईवडिलांचीच नाही तर अनेक नातेवाईकांची जन्मभराची कमाई यात नष्ट होऊ शकते. नेमकं कुठं चुकलं हेच कळत नाही. म्हणून यात मोठी रिस्क असते. पण जर बिझनेसमध्ये सक्सेस मिळालं तर इंजिनियर आयुष्यभरात जेवढं कमावणार नाही तेवढं अगदी 4-5 वर्षामध्ये बिझनेसमॅन कमवू शकतो. हा विचारसुद्धा आपण करायला हवा. त्यापेक्षा सोपा मार्ग आहे तो म्हणजे नोकरी करणे. शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करणाऱ्या इंजिनियरला पैसा नक्कीच जास्त मिळतो. शासकीय नोकरी म्हणजे सुरुवातीला चांगला पगार, पण वेतनवाढ मात्र नाममात्र. काम केलं काय, निव्वळ झोपा काढल्या काय, पगार आपला सुरळीत चालूच असतो. कंपन्यांमध्ये मात्र सुरुवातीला पगार कमी असतो, पण जर काम चांगलं केलं तर मात्र भरघोस पगार वाढ होत असते. शासकीय नोकरीसाठी तुम्हाला MPSC, UPSC, रेल्वे, बँकिंग असे अनेक प्रकारचे नानाविध कष्ट घ्यावे लागतील. पण एकदा का शासकीय नोकरी मिळाली तर मग तुम्ही शासनाचा फायदा करा अथवा नुकसान, तुमची पगार मात्र नियमित चालू असते. पण प्रायव्हेट कंपन्यांमध्ये मात्र ॲप्टिट्यूड टेस्ट, GK, करंट अफेअर्स यावर मात्र वारंवार भर द्यावा लागतो. आणि दुसरं म्हणजे कंपन्यांचं जर आपण 10 लाख रुपयापर्यंतचा फायदा करून देत असोल तर कंपनी आपल्याला 5 ते 6 लाख रुपये नक्कीच देत असते. जर मी कंपनीच्या कोणत्याच कामाचा नसेल तर कंपनी मला दुसऱ्या दिवशी हाकलून देईल. आणि म्हणूनच मी नेहमी सांगतोय की स्किल आत्मसात करा. हाताला स्किल म्हणजेच कौशल्य जेवढं चांगलं, जेवढं जास्त तेवढाच पगार जास्त. कारण कंपनी फक्त स्किलवरच टिकून असते. आणि म्हणून तुम्ही शिक्षण घेत असताना हाताला स्किल आणि कौशल्य आत्मसात करणं अत्यंत आवश्यक असते. पण आजकाल झालं आहे काय, अनेक शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना नको ते प्रलोभने आणि आमिष दाखवत असतात. तुम्ही संस्थेत फक्त ॲडमिशन घ्या, नंतर क्लासेस करण्याची गरज नाही, प्रॅक्टिकल करण्याची गरज नाही, परीक्षेमध्ये जरी आलात तरी तुम्हाला शक्य झाल्यास आम्ही कॉप्या पुरवू आणि तुम्हाला डिग्री मिळवून देऊ, अशा अनेक संस्था आहेत. आणि शासकीय सवलती तुम्ही पण घ्या आणि आम्हाला पण घेऊ द्या, नंतर तुम्ही जगा किंवा मरा, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. कारण तुम्ही जर नियमित कॉलेजला आलात तर आम्हाला शिक्षक नेमावे लागतील, इन्स्ट्रक्टर्स नेमावे लागतील, प्रॅक्टिकलचं साहित्य खरेदी करावं लागेल, प्रॅक्टिकल तुम्हाला शिकवावं लागेल. आणि एवढा सगळं खर्च कशासाठी? तर त्या डिग्रीसाठीच ना. तर ती डिग्री तर तुम्हाला आम्ही अशीही द्यायला तयार आहोत. पण
फक्त प्रवेश घेऊन शासकीय सवलती मिळवून तुम्हाला किंवा संस्थेला काय फायदा मिळाला ते तुमचं तुम्ही ठरवा. कारण हाती येते ती फक्त नाममात्र डिग्री, कौशल्य किंवा स्किल तीळ मात्रही नसतं. मग कंपनी तुम्हाला नोकरी देईल का? नक्कीच नाही. आणि दिली तरी ती टिकून राहील का? नक्कीच टिकणार नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, तुमचे ज्ञान जर 12वीचं आहे आणि हातामध्ये डिग्री आहे तर मात्र काय उपयोग? कोण देईल तुम्हाला नोकरी? विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी कोणत्या बाबींची तुम्ही खात्री करणार आहात? त्या संस्थेमध्ये विषयनिहाय शिक्षक आहेत का? सगळे विषयानुसार प्रॅक्टिकल होतात का? प्रॅक्टिकलसाठीचं लागणारं साहित्य तिथे उपलब्ध आहे का? हे सगळं जरी असलं तरी ॲप्टिट्यूड टेस्टसारखं उपक्रम तिथे राबवले जातात का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग त्या कॉलेजमध्ये अस्तित्वात आहे का? आणि अस्तित्वात असेल तर ते विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात का? याची शहानिशा कुठे करणार? तर याची शहानिशा त्या तिथे शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा करा आणि मगच प्रत्यक्ष निर्णय घ्या. कोणताही विद्यार्थी कंपन्या फिरून स्वतः नोकरी मिळवू शकत नाही. आणि म्हणूनच चांगल्या मार्काची डिग्री आहे, स्किलही आहे, परंतु कॅम्पस प्लेसमेंटच ॲक्टिव्ह नाही, त्याचा काही उपयोग होणार नाही आणि आपल्याला नोकरी मिळणार नाही. आणि म्हणूनच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंटच्या वतीने कॅम्पस इंटरव्ह्यू अरेंज करून तुमची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड झाली तर तुम्हाला नोकरी, अन्यथा आईवडिलांनी कमावलेल्या पैशावरच स्वतः मात्र भाकरीचे तुकडे मोडत बसण्याची वेळ तुमच्यावर येते. आणि म्हणूनच संस्था निवडीचा उत्कृष्ट निकष म्हणजेच कॅम्पस प्लेसमेंट हाच आहे. म्हणजेच काय तर सर्वात जास्त कॅम्पस प्लेसमेंट असणाऱ्या संस्थेची तुम्ही निवड करा. आणि फुकट ॲडमिशन देणारी, नियमित क्लासेस न घेणारी संस्था तुम्ही लाथाडा, कारण त्यामुळे तुमचं करिअर नक्कीच बिघडू शकतं. आता पाहूयात मित्रांनो नोंदणी पद्धत. आपली नोंदणी कुठे आणि कशी करावी? फॉर्म भरण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासनाच्या वतीने, CET सेलच्या वतीने आणि डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या वतीने सुविधा व माहिती केंद्राची स्थापना केलेली असते. आपल्या नांदेड जिल्ह्याचा केंद्र क्रमांक आहे 2508 आणि हे अस्तित्वात आहे ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस विष्णुपुरी नांदेड येथे. विद्यार्थ्यांचे नोंदणी अर्ज भरणे, विकल्प फॉर्म भरणे, ऑप्शन फॉर्म भरणे, संस्था निवडणे, शाखा निवडणे, सगळे कागदपत्र वेळेत आणि व्यवस्थित अपलोड करणे, ही सगळी प्रक्रिया त्या माहिती व सुविधा केंद्राच्या मार्फत केली जाते. आणि या सर्व प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याचा महत्त्वाचा असतो तो मोबाईल नंबर. कारण रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येत असतो आणि त्या OTPचा वापर करूनच पुढील फॉर्म भरला जाऊ शकतो. आणि त्या रजिस्टर्ड मोबाईलवर पासवर्ड येत असतो आणि तो पासवर्ड तुम्ही गोपनीय ठेवायला पाहिजे. तो कुणालाही देऊ नये, अगदी आम्हालासुद्धा तो पासवर्ड देऊ नये. जर ग्रामीणमध्ये तुमचा प्रवेश निश्चित करायचं ठरलं असेल तरच मात्र तो पासवर्ड तिथे द्या. कारण एक पासवर्ड दिल्यामुळे तुमचा प्रवेश रद्द होऊ शकतो, चुकीची ब्रँच मिळू शकते, चुकीचं कॉलेज मिळू शकतं आणि आपलं भवितव्य धोक्यात येऊ शकतं. आणि त्यामुळे तुमचं आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपला फॉर्म भरत असताना 2508 या सुविधा केंद्रावर आपला प्रवेशाचा फॉर्म निश्चित करा आणि उज्ज्वल भवितव्य आणि आपले ध्येय नक्की गाठा. ऑल द बेस्ट. थँक्यू. आता आपण वळूया की जे विद्यार्थी 12वी आर्ट्स, कॉमर्स या शाखेतून पास झालेले आहेत त्यांच्यासाठी अजून कुठले पर्याय आहेत. तर 12वी आर्ट्स, कॉमर्स, MCVC, बायफोकल या शाखेतून पास झालेल्या विद्यार्थ्यांना हॉटेल मॅनेजमेंटसारखा एक पर्याय उपलब्ध आहे. प्रथमतः लक्षात घ्या, हॉटेल मॅनेजमेंटचा विद्यार्थी म्हणजे वेटर नाही. आपल्या समाजामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आणि पालकांना असा गैरसमज आहे की हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर कुठेतरी आपल्याला वेटर म्हणून किंवा स्वयंपाकी आचारी म्हणून काम करावे लागेल. तर या उलट मी आज तुम्हाला इथे सांगू इच्छिते की भारतात व भारताबाहेर 5 स्टार, 7 स्टार अशा मोठमोठ्या स्टार ग्रेड हॉटेल्समध्ये तुम्हाला विविध पदांवर नोकऱ्या असतात आणि ही नोकरी लागल्यानंतर एखाद्या कम्प्युटर इंजिनियरपेक्षा सुद्धा जास्त पगाराच्या नोकरीवर तुम्ही काम करू शकता. तुम्हाला माहिती आहे का, एखादा जर विद्यार्थी हॉटेल मॅनेजमेंट झाल्यानंतर हॉटेलमध्ये जर काम करत असेल तर त्या हॉटेलकडून त्या विद्यार्थ्याला राहण्याची, त्याचबरोबर जेवणाची व जेवढेही मेडिकल फॅसिलिटीज असतात या सर्वांची सुविधा त्याला मोफत असते. याशिवायच तुम्हाला हॉटेलचा युनिफॉर्म असेल किंवा वायफायची सुविधा असेल, अशा विविध सुविधा तुम्हाला मोफत दिल्या जातात. पगार तर चांगला असतोच, तसेच मोठमोठ्या हॉटेल्समध्ये बरेचसे गेस्ट टिप देतात.
तर ह्या टिपच्या माध्यमातूनच प्रत्येक विद्यार्थ्याला नाही म्हटलं तरी 10 ते 15,000 रुपये पगाराच्या व्यतिरिक्त इन्कम मिळतं. कारण आयुष्यामध्ये जोडीदार वगळता तुम्हाला आयुष्यात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या त्या नोकरीच्या माध्यमातून पुरविल्या जातात आणि महिन्याकाठी कमीत कमी 50,000 हे तुम्हाला भारतातील कुठल्याही स्टार ग्रेड हॉटेल्समध्ये मिळतील. तर परदेशामध्ये तुम्हाला लाखाच्या वर पगारी सहज मिळू शकतात. स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविण्यासारखे यश नसते असे वाटणारे अनेक महाभाग आपल्याकडे आहेत. असे कोणते अभ्यासक्रम आपल्या संस्थेत आहेत का असं जर विचारलं तर मित्रांनो, सर्वाधिक शासकीय नोकऱ्या आणि गलेलठ्ठ पगार देणारे फायनान्स क्षेत्र म्हणजेच बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस हा अत्यंत महत्त्वाकांक्षी अभ्यासक्रम ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पसमध्ये आहे. 12वी नंतर विद्यार्थी ग्रॅज्युएशन करतात व त्यानंतर स्पर्धा परीक्षेकडे वळतात. जर ग्रॅज्युएशनसाठीचा अभ्यासक्रम स्पर्धा परीक्षेवरच आधारित असेल तर किती सोपं होईल. अगदी हाच विचार करून RBI SBI साठी बँक प्रोबेशनरी ऑफिसर निवडीचा जशाचा तसा अभ्यासक्रम या कोर्समध्ये ठेवला आहे. सोबतच स्टेनोग्राफी अँड सेक्रेटरियल प्रॅक्टिसेस हा बॅचलर अभ्यासक्रम मराठी व इंग्लिश भाषेतून ग्रामीणमध्ये शिकविला जातो. स्टेनोग्राफी, हॉटेल मॅनेजमेंट हे अत्यंत सोपे अभ्यासक्रम आहेत ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, नियमित कॉलेज केलं तर उज्ज्वल भविष्य नक्कीच आहे. 12वी नंतर MBBS वगळता जवळपास सर्वच प्रकारचे अभ्यासक्रम आम्ही ग्रामीणमध्ये राबवतो. ही संस्था प्रामुख्याने ज्या अभ्यासक्रमानंतर ताबडतोब नोकरी देता येते असेच अभ्यासक्रम चालविण्यावर भर देते. कॅम्पस प्लेसमेंट. कॅम्पस प्लेसमेंटचं नाव ऐकलंय का कधी तुम्ही? तर विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा किंवा डिग्री पूर्ण झाल्यानंतर आपण कंपन्या शोधायला जात असतो आणि तिथं आपली गोची होते. कारण पुण्यासारख्या चाकण MIDCमध्ये जर गेलात तर एका कंपनीपासून दुसऱ्या कंपनीमध्ये जायला 4 ते 5 किलोमीटरचं अंतर आहे आणि आपण जर पायपीट करत गेलो तर बहुधा कंपन्यांच्या गेटवरच आपल्याला अडवलं जातं. आपल्याला साधी एंट्रीसुद्धा मिळत नाही. मग नोकरी काय मिळणार? आणि त्यासाठी असतं ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंट, जे प्रत्येक कॉलेजमध्ये कार्यरत असणं अपेक्षित आहे. ग्रामीणचे आणि इंडस्ट्रीजचे सौदाहर्याचे संबंध आहेत. त्यामुळे मागील 40 वर्षांपासून 45पेक्षा अधिक कंपन्यांसोबत ग्रामीणचे टायअप झालेले आहे. म्हणजे 45 कंपन्या अगदी ग्रामीणमध्ये येतात आणि विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू घेतात. 5व्या सेमिस्टरमध्ये इंटरव्ह्यू होतात आणि परीक्षेला जाण्यापूर्वीच त्याच्या हातामध्ये ऑफर लेटर असतं आणि विद्यार्थी ठरवतो की मला एका कंपनीमध्ये जायचं आहे का दुसऱ्या कंपनीमध्ये. कारण एका विद्यार्थ्यास किमान 2 ते 3 कंपन्यांचे ऑफर लेटर देण्याची जबाबदारी ही ग्रामीणने उचललेली आहे. ग्रामीणमध्ये प्रवेश म्हणजेच नक्कीच जॉब ऑफर लेटर. कारण ग्रामीणने आपल्या वेगळेपणातून अनेक वेळा सिद्ध केलं आहे की ग्रामीणमध्ये ॲडमिशन घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना हमखास नोकरी मिळतच असते. विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीणमध्ये शिक्षण घेत असताना BHMCT असू द्यात का BTech असू द्यात, MTech असू द्यात, कोणती पदवी घेत असाल तर त्या केसमध्ये विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने अनेकच शैक्षणिक सवलती व आर्थिक सुविधा आहेत, ज्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनासुद्धा ग्रामीणमध्ये शिक्षण घेणं अगदी सोपं आणि सहज होऊ शकतं. पहा त्या सुविधा कशा पद्धतीने आहेत. अनुसूचित जाती म्हणजेच SC विद्यार्थ्यांना आणि अनुसूचित जमाती म्हणजेच STच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क 0 रुपये लागते आणि विद्यार्थ्यांना वार्षिक शुल्क जे आहे ते फक्त 200 रुपये लागतात. शिवाय त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत 51,000 रुपये SCच्या विद्यार्थ्यांना, तर पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत STच्या विद्यार्थ्यांना साधारणतः 51,000 रुपये परत मिळत असतात. विमुक्त जाती व भटक्या जमाती म्हणजेच VJNT SBC या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क तर माफ असतेच, पण वर्षभराची फीस केवळ 5,583 रुपयेच लागतात आणि जीवन ज्योती सावित्रीबाई फुले स्वाधार योजनेअंतर्गत साधारणतः 51,000 रुपये परत मिळत असतात. OBC म्हणजेच इतर मागास प्रवर्गांसाठी 50% शैक्षणिक शुल्क माफ असते, तर विद्यार्थ्यांना लागतात फक्त 37,068 रुपये आणि जीवनज्योती सावित्रीबाई फुले स्वाधार योजनेअंतर्गत 51,000 रुपये शासनाकडनं परत मिळत असतात. आर्थिकदृष्ट्या विशेष मागास विद्यार्थ्यांना म्हणजेच EBC किंवा SCBC या विद्यार्थ्यांना 50% शैक्षणिक शुल्क फीस माफ असते, तर
डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता अंतर्गत 30,000 रुपये शासनाकडनं मिळतात. अल्पसंख्याक योजना या योजनेअंतर्गत मायनॉरिटी प्रवर्गात असणाऱ्या विद्यार्थ्यांना 17,500 रुपयेच फक्त फीस लागत असते, तर साधारणतः 50,000 रुपये शासनाकडनं दरवर्षी परत येत असतात. राजर्षी शाहू महाराज छत्रपती शिष्यवृत्ती योजना ही ओपन SCBC आणि EBC या विद्यार्थ्यांना लागू शकते. भारत सरकार शिष्यवृत्ती व फ्रीशिप योजनेअंतर्गत OBC प्रवर्गाच्या मुलींना शिक्षण शुल्क 0 रुपये लागतात, तर शैक्षणिक शुल्क जे आहे ते 6,635 रुपयेच लागतात. शिवाय जीवन ज्योती सावित्रीबाई फुले स्वाधार योजनेअंतर्गत 51,000 रुपये दरवर्षी शासन देत असतं. हे सगळं शासन तुम्हाला का देते बरं? विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षणाकडे धाव घ्यावी, त्यासाठी लागणारी आर्थिक पिळवणूक होऊ नये म्हणून शासन करते हे सगळं तुमच्यासाठी. कारण तंत्रशिक्षण संचालनालयाचे ब्रीदवाक्यच आहे राष्ट्रोद्धाराय तंत्रशिक्षणम. म्हणजे राष्ट्राचा जर उद्धार करायचा असेल तर विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षण घ्यायला पाहिजे. तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. जय भारत.